जालन्यात विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ठिय्या आंदोलन केलंय। अलिमको कंपनीकडून दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी, यासह प्रति महिना 6,000 रुपये मानधन सुरू करावं, या प्रमुख मागणीसाठी दिव्यांगांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांनी दिलाय। दादा, मला काय सांगणार, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मारलाय, काय नेमकी मागणी आहे तुमची, काय सांगणार? आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून इथं आंदोलन केले। कलेक्टर बदलून गेले पण आमच्या मागण्या बदलल्या नाही, आमच्या मागण्या मार्गी बी लागल्या नाही। आम्ही अंबड येथे 200 फूटच्या GR अनुसार एक गाळा बांधला सर्व दिव्यांगांना बसण्या उठण्यासाठी। तो गाळा आम्हाला कुठली नोटीस न देता अंबडचे तहसीलदार, CO आणि SDM यांनी तोडून टाकला। त्याच्यानंतर दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देतो म्हणून प्रशासनाने आम्हाला मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा झाला होता। त्या मोर्चामध्ये आश्वासन दिलं होतं। आता फक्त फरक एवढा झालाय की सरकार चेंज झालंय, फक्त सरपंचाचा उपसरपंच झाला, याच्यामध्ये काय फरक झाला नाही। तेच लोक आहेत, त्यांनी शब्द दिला होता। आता त्यांनी दिव्यांगाला 6,000 रुपये मानधन टाकलं पाहिजे। त्याच्यानंतर त्यांनी आपल्या आज जालना जिल्ह्यामध्ये जे पहिले खासदार होते, खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी अलिमको कंपनीचा कॅम्प घेतला होता। त्या कंपनीमार्फत बऱ्याचशा दिव्यांगाला इलेक्ट्रिकल सायकल भेटल्या होत्या। परंतु झालं असं की अंबडच्या सायकली भोकरदनला गेल्या, जालन्याच्या सायकली भोकरदनला गेल्या, बदनापूरच्या सायकली भोकरदनला गेल्या, म्हणजे सर्व तालुक्यातल्या सायकली त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कार्यकर्त्याला वाटप केल्या। परंतु ती सायकल आमच्या दिव्यांग बांधवाची होती, मग आमच्या दिव्यांग बांधवालाच भेटायला पाहिजे होती। मग हे न होता